सन 1870चा तो पवित्र दिवस. पुणे नगरी एका दिवशी क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होती. रस्ते सजले होते. लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भक्ती स्पष्ट दिसत होती. ढोल ताशांचा गजर सुरू होता आणि प्रत्येकाच्या होठावर एकच नाव, श्री स्वामी समर्थ. आजपासून पुण्यात एक अद्भुत घटना घडणार होती. स्वतः श्री स्वामी समर्थ शहरात आगमन करत होते. गाडीवर विराजमान असलेले स्वामी, त्यांचा तेजस्वी चेहरा, शांत मुद्रा, जणू काही त्यांच्या दर्शनानेच मनातील सर्व दुःखही नाहीसं होत होतं. भक्तीची गर्दी वाढत चालली होती. कोणी फुलं अर्पण करत होते, कोणी नम्रतेने त्यांच्या चरणी नतमस्तक होत होते, तर काही जणू फक्त दुरूनच दर्शन घेऊन धन्य होत होते. त्या दिवशी शहरात वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. जणू प्रत्येक हृदयात श्रद्धेचा दिवा पेटला होता. एक वृद्ध भक्त डोळ्यात अश्रू घेऊन म्हणत होता, स्वामी आले, आता माझं आयुष्य बदलणार. एक आई आपल्या मुलाला घेऊन आली होती. ती म्हणाली, स्वामी कृपा मिळाली तर माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल. स्वामी मात्र शांत होते, पण त्यांच्या उपस्थितीत एक अद्भुत शक्ती जाणवत होती. ते काही बोलत नव्हते, पण जणू त्यांच्या डोळ्यातून एक संदेश मिळत होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्यात किती मोठं सामर्थ्य होतं. लोकांच्या मनात भिंती नाहीशी होत होती आणि त्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण होत होती. त्या दिवशी अनेकांनी एक गोष्ट अनुभवली की स्वामींवर विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही. पुण्याच्या त्या पवित्र भूमीवर स्वामी समर्थांनी फक्त पाऊल ठेवलं नाही, तर हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश आणला. आजही काळ बदलला आहे, जीवनशैली बदलली आहे, पण स्वामींवरची श्रद्धा तशीच आहे. आजही जर मनापासून स्वामींना हाक मारली तर ते नक्कीच आपल्या मदतीला येतात. फक्त एक गोष्ट अवश्य आहे, खरी श्रद्धा आणि विश्वास. स्वामी कधीच कोणाला एकटं सोडत नाही. ते नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. म्हणून आजही लाखो भक्त एकच मंत्र म्हणतात, श्री स्वामी समर्थ. जर तुमच्याही आयुष्यात अडचणी येत असतील तर स्वामींवर विश्वास ठेवा आणि आज मनापासून त्यांना स्मरण करा, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात.